नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशन एम-एस-टी सी-ई-टीच्या क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले काही दिवस एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्सच्या अंतर्गत वेगवेगळे चॅप्टर यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आता लास्ट लेक्चरला आपण रिडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर कव्हर करत आलेलो आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला कन्सेप्ट म्हणजे रिडॉक्स रिएक्शनच्या रिगार्डिंग जेवढ्या कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर केल्या, प्लस त्याच्याबरोबर असणारे काही न्यूमेरिकल्स जे MCQ टाइप्स क्वेश्चन्स होते ते आपण सॉल्व्ह केले. आज त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स आज आपल्या ह्या लेक्चरमध्ये काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. चला, क्वेश्चन नंबर 15. लास्ट लेक्चरला आपण 14 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. आज त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू काय करायची, कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, नीट समजून घ्या. व्हॅल्यू कोणती, एक्स, आणि कोणाची, वाय व्हॅल्यू, टू बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन. दिलेली रिएक्शन आपल्याला काय करायची आहे, बॅलन्स करण्यासाठी एक्स आणि वायची व्हॅल्यू कोणती घ्यायची, त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आता अशा वेळी डायरेक्ट एक्स आणि वायची व्हॅल्यू काय करायचं, ऑप्शनमधील एक्स आणि वायची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करून घ्यायची. म्हणजे काय होतं, लगेच इझिली सॉल्व्ह होतं. बघा, मी ॲज इट इज इक्वेशन लिहून घेतो. काय दिलेलं आहे बघा, एक्स H3AsO3 प्लस y BrO3 मायनस गिव्स राईज टू y Br मायनस प्लस x H3AsO4. ओके, आता पहिला ऑप्शन जो दिलेला आहे तो ऑप्शन आपण याच्यामध्ये पुट करू आणि मग बघू रिएक्शन बॅलन्स होते का. बघा, आता काय एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं मला, तर 1 टाकायचं, आणि वायच्या ठिकाणी काय झालं आहे, तर वायच्या ठिकाणी ॲड करायचं आहे 1. म्हणजे दोन्हीच्या ठिकाणी मी ॲड काय करणार आहे, 1 1 ॲड करणार आहे. बघा काय केलं, इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथं 1. आता रिएक्शन बॅलन्स झाली का फक्त चेक करा. तर ऑक्सिजन किती दिलेले आहेत बघा, इथं ऑक्सिजन किती आहे, 3 ऑक्सिजन आहे, प्लस हे Br3 आहे, म्हणजे इथं ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे, 6. म्हणजे रिॲक्टरमध्ये किती ऑक्सिजन प्रेझेंट आले, 6 ऑक्सिजन प्रेझेंट आले. आणि प्रॉडक्टमध्ये चेक करा किती ऑक्सिजन आहेत टोटल, तर टोटल ऑक्सिजन आहेत 4 आहेत. याचा अर्थ हे रिएक्शन बॅलन्स होईल का, तर नाही होणार आहे. चला, दुसरा ऑप्शन याच्यामध्ये पुटअप करून बघू. ओके, दुसरा ऑप्शन काय सांगतो आपल्याला की एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 1. तर एक्स इज इक्वल टू काय केलं मी, 2 पुटअप केलं, वाय इज इक्वल टू काय केलं, 1 पुटअप केलं. त्यानंतर काय, वाय इज इक्वल टू काय, 2 आहे, एक्स इज इक्वल टू किती आहे, तर 1 आहे. आता पुन्हा तेच करायचं, ऑक्सिजन पहिल्यांदा चेक करून घ्यायचं किती मिळालं. बघा, ऑक्सिजन हे किती आहे, 2 मोल्स. ऑक्सिजन किती आहे, 3, म्हणजे 2 3 किती झाले, 6 मोल काय झाले, ऑक्सिजन झाले. प्लस इथे किती आहेत, तर 3 आहेत, म्हणजे टोटल ऑक्सिजन किती मिळाले आपल्याला, 9 ऑक्सिजन मिळाले. टोटल ऑक्सिजन किती, 9. आणि प्रॉडक्टमध्ये ऑक्सिजन चेक करा किती, 1 × 4, म्हणजे टोटल ऑक्सिजन किती मिळाले आपल्याला, 4 मिळाले. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इन रिॲक्टन साईड आणि प्रॉडक्ट साईड कशी मिळाली आपल्याला, डिफरंट मिळाली. ती कशी मिळाली पाहिजे आपल्याला, तर सेम मिळाली पाहिजे. जर सेम मिळाली तर आणि तरच ती रिएक्शन काय असणार आहे, बॅलन्स असेल. चला, थर्ड ऑप्शन याच्यामध्ये पुटअप करू आपण, बघू. बघा, थर्ड ऑप्शन काय, एक्स इज इक्वल टू काय, 3 पुटअप करायचं आणि वाय इज इक्वल टू काय, 1. एक्स इज इक्वल टू मी काय केलं, 3 पुटअप केलं. त्यानंतर वाय इज इक्वल टू काय पुटअप करायचं आहे, 1. ओके, त्यानंतर एक्स इज इक्वल टू काय, 3 आणि वाय इज इक्वल टू किती, 1. चला, ऑक्सिजन चेक करू आपण किती आहे, 3 3 काय, 9 ऑक्सिजन, प्लस इथे किती ऑक्सिजन, 3, म्हणजे टोटल ऑक्सिजन किती मिळाले आपल्याला, 12 ऑक्सिजन मिळाले. कोणत्या साईडला, तर रिॲक्टन साईडला. प्रॉडक्ट साईडला चेक करू, 4 3 किती आले, 12, म्हणजे प्रॉडक्ट साईडला पण किती ऑक्सिजन मिळाले, 12. याचा अर्थ काय झालं, नंबर ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन रिॲक्टन साईड इज इक्वल टू काय, प्रॉडक्ट साईड, म्हणजे सेम आहे. बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पहिल्यांदा आपण काय केलं, एक मॉलिक्यूल चेक केला, कोण आहे एलिमेंट, ऑक्सिजन, तो सेम आहे. त्यानंतर बघा, हायड्रोजन बघा किती मिळाले, 3 3 किती मिळाले, 9, आणि ह्या ठिकाणी हायड्रोजन किती मिळाले, 3 3 9. त्यानंतर एस इथे किती आहेत, 3 आहेत, इथे एस किती आहेत, 3 आहेत. ब्रोमिन चेक करा, Br इथं -1 आहे आणि Br इथे -1 आहे, म्हणजे एकच प्रेझेंट आहे. याचा अर्थ ऑप्शन काय करेक्ट मिळाला आपल्याला, ऑप्शन सी हा करेक्ट आहे. जर ऑप्शन सी मध्ये एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 1 व्हॅल्यू जर पुटअप केली तर रिएक्शन काय होते, बॅलन्स होते. मग अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना रिएक्शन बॅलन्स करण्यापूर्वी काय करायचं, ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन त्याच्यामध्ये पुट करून बघायचा, रिएक्शन बॅलन्स होते का नाही होत, आणि बॅलन्स झाले याचा अर्थ आपला तो काय करेक्ट ऑप्शन आहे. चला, नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या.
आयडेंटिफाय इलेमेंट रिड्यूस इन द फॉलोइंग रिएक्शन. याच्यातला कोणता इलेमेंट काय झाला आहे, रिड्यूस झाला हे आपल्याला बघायचं. काय झालं याच्यामधला कोणता एलिमेंट काय झाला, रिड्यूस झाला. हे रिड्यूस झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, तर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावं लागेल. काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला, ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिडेशन नंबर कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा, तर या ठिकाणी दिलेला आहे Cr2O72-. काय दिलेलं बघा, Cr2O72- आणि इथं काय झालं त्याचं Cr3+ झालेलं आहे. या ठिकाणी 14+ हायड्रोजन आहेत आणि आयोडीन काय आहे, 6I- आहे. तर Cr2O7 मध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा, किती मिळते बघा. तर Cr2O7 आणि काय आहे तो 2- आहे. याचा अर्थ इज इक्वल टूच्या पलीकडे डायरेक्टली काय येणार आहे, -2 येणार आहे. काय भेटेल आपल्याला, -2. म्हणजे बघा काय होणार इक्वेशन, काय मिळालं, Cr2O7 इज इक्वल टू काय मिळालं मला, -2 मिळालं. आता पुढं क्रोमियम किती आहेत, 2, म्हणजे 2 इंटू काय लिहिलं मी, Cr प्लस ऑक्सिजन किती आहेत, 7. एका ऑक्सिजनचा चार्ज किती आहे, -2. मग -2 इंटू 7 किती होणार आहे, -14. किती होणार आहे, -14. -14 इज इक्वल टू -2. -14 पलीकडे गेलं काय झालं, +14. म्हणजे 2 इंटू Cr इज इक्वल टू काय मिळणार आहे, -2 प्लस काय मिळालं 14. म्हणजे 2 Cr इज इक्वल टू काय मिळालं 12. आणि Cr इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2. म्हणजे आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली, +6 मिळाली. किती मिळाली आपल्याला, +6. या +6 कुणाची मिळाली, या Crची मिळाली. म्हणजे कोणत्या साईडला आहे तो, रिॲक्टन साईडला. म्हणजे Cr+6 हा रिॲक्टन साईडला आहे. प्रॉडक्ट साईडला किती मिळालं आपल्याला, +3. म्हणजे Cr+6चं काय झालं, Cr+3 झाले. Cr+6चं काय झाले, Cr+3. मग आता ह्याच्यामध्ये समजा आपल्याला की ऑक्सिडेशन नंबर काय झाली, कमी झाली. ऑक्सिडेशन नंबर काय झाली, कमी. ऑक्सिडेशन नंबर जर कमी झाला बघा, Cr+6चं Cr+3, याचा अर्थ Cr+6 प्लस काय किती इलेक्ट्रॉन घेतले, 3 इलेक्ट्रॉन. त्यावेळी काय तयार होणार आहे, Cr+3 होणार. काय होणार आहे, Cr+3. म्हणजे इलेक्ट्रॉन काय केला, गेन केला. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, रिडक्शन. याचा अर्थ कुणाचं रिडक्शन झालं याच्यामध्ये, तर Crचं. कुणाचं, कोणत्या एलिमेंटचं झालं, Cr. म्हणजे ऑप्शन ए आपला काय याच्यामधला करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके चला, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज द लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द आयर्न. तर आयर्नचे ऑक्सिडेशन स्टेट याच्यामध्ये कशामध्ये कमी आहे ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. चला बघून घ्या. आता हे 4 ऑप्शन बघून घ्यायचं आपल्याला आणि डायरेक्टली याच्यामध्ये आन्सर तुम्हाला भेटू शकतं. कसं भेटू शकतं ते बघून घ्या. तर याच्यामध्ये CO नावाचा जो इलेमेंट आहे, कार्बन मोनॉक्साईड, त्याची व्हॅलेन्सी काय असते, तर ते 0 असते. व्हॅलेन्सी काय असते, 0 असते. याचा अर्थ या ठिकाणी Feची व्हॅल्यू, ऑक्सिडेशन स्टेट काय मिळाली आपल्याला, तर 0 मिळाली. काय मिळाली, 0. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर लोएस्ट कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर बाकीचं बघू शकता आपण. इथं आपल्याला माहिती आहे पोटॅशियम आहे की, याचा अर्थ +1 आहे, 4 आहेत म्हणजे किती झाले, +4 झाले. सायनाइड किती आहे, -1 आहे म्हणजे मायनस किती झाले, 6 झाले. -6 + 4 किती मिळाले आपल्याला, -2. आणि -2 जर पलीकडे गेलं तर किती मिळणार आहे आपल्याला, +2 मिळणार आहे. म्हणजे सगळेच आपल्याला सॉल्व करायची गरज पडत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ऑप्शन चेक करायचं आणि ऑप्शन चेक केल्यानंतर ह्याच्यामध्ये सॉल्व करता येत. म्हणजे मी जर सॉल्व करून दिला असतं तरीसुद्धा तुम्हाला समजलं असतं की पोटॅशियम कसं सेम पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. K4 काय मिळालं आपल्याला, FeCN6 काय इज इक्वल टू, काही चार्ज नाही. याचा अर्थ चार्ज काय असणार त्याचा, इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. पोटॅशियम आहे K4 -4 करत करत आपण सॉल्व केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, Fe वर +2 ऑक्सिडेशन स्टेट येणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून बघितल्या ऑप्शन समजला. कारण CO हा काय आहे, तर याचे चार्ज 0 आहे. कार्बन मोनॉक्साईडचा चार्ज काय, 0. याचाच अर्थ Fe वर चार्ज काय असणार आहे, तर 0 असेल. आणि म्हणून आपला ऑप्शन काय मिळाला, लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण मिळाला, FeCO5. चला पुढचं बघायचं आहे, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इन PtCl6-. सेम कन्सेप्ट वेगळे आहे का, तर नाही. हा टॉपिकच खूप सिंपल आहे, हे तुम्हाला सांगितलं मी. काय करायचं, फक्त ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायची. एक तर ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, स्टॉक नोटेशन, रिएक्शन बॅलन्स, बस इतकंच. 100% 1 मार्क देऊन जाणार हा टॉपिक आहे. चला बघा काय दिलेलं आहे, प्लॅटिनम कॅल्क्युलेट करायचं आहे. कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे,
PTCl6 2 मायनस, कशामध्ये PTCl6 2 मायनस. बघा मी PT लिहिलं, PT आणि काय Cl6 आणि 2 मायनस. चार्ज जो आहे तो कशा करणार, इज इक्वल टूच्या पलीकडं. चार्ज जो आहे तो काय करतो आपण, इज इक्वल टूच्या पलीकडे काय करायचं, चार्ज ॲड करायचं. मग आता ॲड केला, आता प्लॅटिनम कॅल्क्युलेट करायचं आहे, जे PT प्लस आता क्लोरीन आहे, एका क्लोरीनवर चार्ज किती असतो -1 आणि क्लोरीन किती आहेत 6, इज इक्वल टू काय मिळालं मला -2 मिळालं. काय मिळालं -2. मग PT प्लस काय म्हणणार आहे -1 इंटू 6 म्हणजे -6 इज इक्वल टू काय मिळालं मला -2. -6 पलीकडे गेलं तर काय मिळणार आहे आपल्याला +6 म्हणजेच काय मिळालं PT इज इक्वल टू -2 + 6 +6 -2 इज इक्वल टू काय येणार आहे +4. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती मिळालं आपल्याला +4. म्हणजे ऑप्शन नंबर आपला बी काय आला या ठिकाणी करेक्ट आला. तर अशा पद्धतीने काय करायचे आहेत, न्यूमेरिकल MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. वेगळ्या टाईपचे आता क्वेश्चन आहेत का, तर नाहीत, सेम टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. बघा काय सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्जन डज नॉट इन्व्हॉल्व आयदर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. म्हणजे अशी कोणती रिएक्शन झाली त्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण झालं नाही आणि रिडक्शन पण झालं नाही. काय झालं नाही, ऑक्सिडेशन झालं नाही आणि रिडक्शनही झालं नाही. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कोणताही बदल झाला नाही. म्हणजे कोणताही बदल झाला नाही असे कोणती ऑक्सिडेशन स्टेट आहे ते थोडंसं चेक करायचं आणि मग आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. ओके, ऑप्शन नंबर सी थोडंसं चेक करा. इथं काय आहे तर Cr2O4 2 मायनस आहे, ह्या ठिकाणी आहे Cr2O7 काय ते Cr2O7 2 मायनस. हे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, मग आता ऑप्शन बघा सॉल्व्ह करायचं आपल्याला. VO2 4 एकच मिनिट, ऑप्शनचं थोडंसं चेंज झालेलं आहे. या ठिकाणी आहे, या ठिकाणी VO2 मायनस काय दिलेलं आहे, VO2 मायनस पासून काय तयार झालेलं आहे आपल्याला V2O3 तयार झाले. काय तयार झाले V2O3. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन काय Na पासून Na प्लस, Na पासून Na प्लस. त्यानंतर थर्ड नंबरचा ऑप्शन CrO4 2 मायनस पासून काय तयार झालेलं आहे Cr2O7 2 मायनस. बाकीचे सेम आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये काय होता तर VO2 मायनस फक्त आपल्याला पाहिजे होता 4 आलेला आहे. आता फक्त आपल्याला काय चेक करायचं आहे, ऑक्सिडेशन नंबर चेक करायचा आहे. रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये सेम असली पाहिजे मेटलची. पहिल्या केसमध्ये बघून घ्या, VO2 मायनस. बघा VO2 मायनस म्हणजे -1 आला. ऑक्सिजनचा चार्ज किती आहे तर तो -2 आहे. -2 इंटू 2 किती झालं -4 झालं. -4 पलीकडे गेलं काय झालं +4 झालं. म्हणजे +4 -1 बघा V इज इक्वल टू काय मिळालं +4 -1 म्हणजे V इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला +3 मिळालं. पहिल्या केसमध्ये Vचं काय मिळाले +3. दुसऱ्या केसमध्ये बघा V2O3 इज इक्वल टू काय मिळालं 0. V2 म्हणजे 2V इंटू काय होणार आहे प्लस ऑक्सिजनचा चार्ज किती आहे तर तो आहे -2. किती ऑक्सिजन प्रेझेंट आहे 3 म्हणजे किती झाले -6. -6 पलीकडे गेले काय झाले +6. -6 पलीकडे गेलं काय झाला +6. 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे केल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. +6 डिवाइड बाय 2 म्हणजे V इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला +3. म्हणजे रिॲक्टंटमध्ये आणि प्रॉडक्टमध्ये दोघांची ऑक्सिडेशन स्टेट VO2 मायनस आणि काय बघितलं आपण V2O3. तर दोघांची काय मिळाली आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट मिळाली. काय मिळालं आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट. याचा अर्थ हा ऑप्शन करेक्ट आहे जर हा मायनस असेल तर. ओके, ऑप्शन थोडा याच्यामध्ये चुकलेला आहे म्हणून म्हणतोय मी. आणि समजा चुकून जर तो पॉझिटिव्ह असता, चुकून तो पॉझिटिव्ह असता म्हणजे VO हाच ऑप्शन जर असा असता VO2 प्लस काय असता VO2 प्लस इज इक्वल टू काय मिळालं V2O3 असता तर मात्र चेंज झालं असतं. ठीक आहे, ऑप्शन फक्त तो ए नंबरचा करेक्ट घेतला आपण VO2 मायनस. याचा अर्थ तो ऑप्शन जर असेल तर हा ए ऑप्शन काय आपला करेक्ट आहे. तो ऑप्शन असेल तर काय आला ए नंबरचा ऑप्शन काय मिळणार आहे करेक्ट, कारण दोघांची ऑक्सिडेशन स्टेट काय येते +3 येते. सेम अजून कुणाचं येते बघा तर सेम हे जे कॅल्क्युलेट करा. काय मिळालं आपल्याला तर CrO4 2 मायनस. याचा अर्थ CrO4 इज इक्वल टू काय मिळालं -2 आणि Cr
ऑक्सिजन किती आहेत 4 आहेत, याचा अर्थ 4 2 जा किती मिळालं -8 इज इक्वल टू काय मिळालं -2. -8 पलीकडे गेलं झालं +8 +8 -2 म्हणजे काय मिळालं आपल्याला +6 मिळालं. किती मिळालं हे +6. पुढं ह्याच्यामध्ये बघा Cr2O7 2 मायनस असेल तर मग काय होणार आहे Cr2O7 इज इक्वल टू -2 2Cr ऑक्सिजनचा चार्ज किती आहे तर -2 -2 इंटू 7 किती झाले -2 इंटू किती झाले 7 -14 झाले -14 पलीकडे गेले +14 झाला +14 -2 काय मिळालं आपल्याला +12 आणि Cr इज इक्वल टू काय मिळणार आहे +12 डिवाइड बाय किती 2 म्हणजे Cr इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला +6 मिळणार आहे. ओके म्हणजे दोन्ही ऑप्शन इथं करेक्ट दिसतात. त्याचा ऑप्शन काय झालेला आहे की चेंज झालेला आहे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये. जर इथं पॉझिटिव्ह असेल हा या ठिकाणी निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह याचा अर्थ त्यावेळी ऑप्शन हा काय येणार आहे करेक्ट येणार आहे. हाच ऑप्शन तसा करेक्ट आहे कुठला हा इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे VO2 +2 V2O3 आहे याचा अर्थ इथं +1 असेल या ठिकाणी +1 होईल आणि शेवटी आन्सर इथं आपल्याला काय मिळणार आहे +5 मिळणार आहे. काय मिळणार आहे +5 मिळणार आहे. ओके म्हणजे आपल्याला काय ऑप्शन हा आहे का हा इम्पॉर्टंट नाही, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणजे आपण काय केलं सॉल्व केलं आपल्याला काय आलं काय की कोणती रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेशन होत नाही म्हणजे त्याचं ऑक्सिडेशनही होत नाही आणि रिडक्शनही होत नाही. याचाच अर्थ त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर काहीही चेंज होत नाही. तर ऑक्सिडेशन नंबर जो रिॲक्टन्स साईडला असेल तोच कुठं असला पाहिजे तो प्रॉडक्ट साईडला असला पाहिजे. तो कुठं असला पाहिजे प्रॉडक्ट साईडला असला पाहिजे. तर आणि तर ही रिॲक्शन काय होते रिॲक्शन कॅरीड आउट होत नाही. सेम ऑक्सिडेशन स्टेट आहे याचा अर्थ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन होत नाही. चला पुढचा सिम्पलच क्वेश्चनच आहे याच्यामध्ये काय असं विशेष नाही आणि तो आपण सॉल्वही केलेला आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं आहे मँगनीजची. ऑक्सिडेशन स्टेट काय करायचं आहे मँगनीजची कॅल्क्युलेट करायची आहे. किती दिलेली आहे ती तर कशामध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे तर पोटॅशियम पर मॅग्नेटमध्ये. कशामध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे काय फॉर्म्युला आला पाहिजे तर येईल KMnO4 म्हणजे काय पोटॅशियम पर मॅग्नेट. सिंपल आहे काय अवघड आहे का सिंपल डायरेक्टली काय करणार इज इक्वल टू 0. किती एलिमेंट आहेत 3 एलिमेंट लिहिलं K प्लस Mn प्लस ऑक्सिजन किती आहेत 4 म्हणजे 4 इंटू मी आता ऑक्सिजन येतो इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0. पोटॅशियमचा चार्ज किती आहे +1. Mnचा कॅल्क्युलेट करायचा आहे. एका ऑक्सिजनचा चार्ज किती आहे -2. किती ऑक्सिजन प्रेझेंट आहेत 4 म्हणजे काय होणार -2 इंटू 4 -8 म्हणजे काय होणार आहे -8 इज इक्वल टू काय मिळालं 0. -8 + 1 काय मिळालं -7 म्हणजे Mn -7 इज इक्वल टू 0 आणि -7 पलीकडे गेलं काय झालं +7 म्हणजे आपला ऑप्शन काय बघा Mnची +7 कुठं दिसतोय बी मध्ये. याचा अर्थ त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +7 किती आहे ते +7. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. बघा सिंपल क्वेश्चन आहेत काय अवघड आहे का याच्यामध्ये सेम आहेत फक्त आता हा बघा इथं रिॲक्शन बॅलन्स करायचे आहे का तर नाही. आता इथं काय चेंज झाले ऑक्सिडेशन नंबर तो म्हणजे आपल्याला कन्सेप्ट काय आली पाहिजे कोणतीही रिॲक्शन द्या कोणताही कंपाऊंड द्या कोणताही मॉलिक्यूल द्या मी कधीही ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करू शकतो ही आपली गॅरंटी असली पाहिजे. एकदा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं माहीत झालं तर कोणताही क्वेश्चन कसाही विचारू दे कोणताही क्वेश्चन कसाही विचारू दे तुम्हाला 100% ते येणारच आहे. आता बघा याच्यात कोणाची काढायची आहे सल्फरची मग ह्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का आपल्याला नाही. ह्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का काहीच गरज नाही. काय झालंय तर SO3 2 मायनसचं SO4 2 मायनस झाले. काय झाले SO3 2 मायनसचं SO4 2 मायनस झाले. बघा बघा SO2 किती मायनस दिलेलं आपल्याला तर 2 मायनस SO3 2 मायनस ह्याच्यापासून तयार काय झाले SO4 काय दिलेलं आहे 2 मायनस म्हणजे SO3 2 मायनस पासून काय तयार झालं आहे SO4 2 मायनस. ओके चेक. आता याच्यामध्ये बघा कॅल्क्युलेट करा SO3चे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे म्हणजे सल्फरचे SO3 चार्ज जो आहे तो पलीकडे गेला तो काय झाला -2. आता हे 3 आहे एका ऑक्सिजनवर चार्ज किती असतो
-2 -2 इंटू इथे झाले 3 म्हणजे किती झाले -6 इज इक्वल टू काय झाला -2 -6 पलीकडे गेले काय झाले +6 म्हणजेच काय झालं s इज इक्वल टू +6 -2 याचा अर्थ s इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला +4 काय मिळालं आपल्याला +4 म्हणजे पहिल्या केसमध्ये आपल्याला पाहिजे +4 पाहिजे बघा इथं पहिला जो ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळाला काय मिळाला +4 म्हणजे पुढच्याची कॅल्क्युलेट करायची गरज पडली नाही कारण कुठं +4 नाहीच आहे +6 आहे +6 आणि इथं +8 आहे याचा अर्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज पडली नाही तरीच तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कॅल्क्युलेट करू फायनलला तुम्हाला काही गरज पडणार नाही आपल्याला टाइम वाचवायचा आहे वेळ वाचवायचा आहे इथं +4 आला ना आपण कन्फर्म आहे +4 तर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज पडली का तर नाही करायचीच नाही डायरेक्ट ऑप्शन ए काय करायचा करेक्ट करून टाकायचा पुढच्या क्वेश्चनला जायचं पण तरी पण आता तुमच्या समाधानासाठी आपण हा SO4 2- क्वेश्चन काय करू सॉल्व्ह करू सेम लिहिलं काय लिहिलं SO4 इज इक्वल टू काय लिहिलं -2 SO4 इज इक्वल टू काय लिहिलं आपण -2 आता मगाच्यासारखं काय होणार आहे एका ऑक्सिजन चार्ज किती आहे -2 किती ऑक्सिजन प्रेझेंट आहेत 4 म्हणजे काय होणार आहे -2 इंटू 4 काय मिळालं आपल्याला -8 आणि -8 पलीकडे गेलं काय झालं +8 म्हणजे काय झालं +8 -2 s इज इक्वल टू किती मिळाला मला +6 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कुठून कुठे चेंज झाली +4 पासून +6 आले का इथं +4 पासून काय झाली +6 मध्ये काय झाली चेंज झाली पहिल्यांदाच आपल्याला ऑप्शन क्लिअर होता की हा पहिला ऑप्शन करेक्ट आहे कारण +4 कुठेही प्रेझेंट नव्हतं डायरेक्टली टिक केलं असताना आपण पुढे गेलो असतं तरी सुद्धा आन्सर आपला काय होता बरोबर होतं चला आता काय विचारलेलं आहे आयडेंटिफाय द कंपाऊंड थोडंसं नवीन क्वेश्चन नवीन टाईपचा क्वेश्चन आलेला आहे वाचून घ्या क्वेश्चन मग समजेल आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये Identify the compound form from element X, Y, Z having oxidation state +2, +5, -2 respectively. मग आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे कशाची दिलेली आहे बघा मी तर लिहितो X ची ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे +2 Y ची ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे +5 आणि Z ची ऑक्सिडेशन दिलेली आहे -2 ओके इथपर्यंत सोपं आहे आता पुढं काय सांगितलं मग असं असेल तर याच्यातला कोणता मॉलिक्यूल तयार होऊ शकतो कुठला कंपाऊंड तयार होऊ शकतो तर आपल्याला रूल माहिती आहे तर सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 0 म्हणजे ज्या मॉलिक्यूलचे जे चार्ज आहेत किंवा ऑक्सिडेशन नंबर आहे या सगळ्यांची जर ॲडिशन केली ऑक्सिडेशन नंबरची तर ती किती असते तर ती असते 0 ती किती असते 0 किंवा किती असते जो त्या कंपाऊंडचा चार्ज असेल तो कंपाऊंडचा काय असेल चार्ज असेल त्याच्या बरोबर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट नंबर असतो मग आपण बघा व्हॅल्यू पुटअप करू डायरेक्टली करू आपण इथं काय दिलेलं आहे बरं चला X आहे Y4 आणि काय दिलेलं आहे Z X आहे किती मिळाली Xची +2 मिळाली Xची किती मिळाली +2 Y4 Yची किती आहे +5 मग 5 × 4 किती झाले +20 झाले किती झाले +20 आणि Z किती आहे -2 काय झालं +2 ला -2 काय झालं कॅन्सल झालं किती ऑक्सिडेशन स्टेट राहिली 20 किती राहिली पाहिजे 0 राहिली पाहिजे किती राहिली पाहिजे 0 तर आणि तरच तो मॉलिक्यूल तयार होईल कंपाऊंड तयार होईल ऑक्सिडेशन नंबर काय आला पाहिजे सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इज 0 आणि 0 आलं तरच ते कंपाऊंड काय होणार आहे तयार होणार आहे अदरवाईज तयार होणार नाही चला बी नंबरचं ऑप्शन चेक करू आपण X बघा या ठिकाणी लिहू आता X काय दिलेला आहे X3 त्यानंतर काय दिलेलं आहे YZ4 आणि काय दिलेलं आहे टॉईस XYZ4 आणि काय दिलेलं आपल्याला टॉईस दिलेलं आहे ऑप्शन चेक करू आपण X3 ओके ऑप्शन सेमच आहे X3 आता बघा X कुठे गेला हा X किती आहे X +2 आहे +2 × 3 किती झाले +6 किती झाले +6 आता ब्रॅकेटमध्ये YZ4चं टॉईस आहे म्हणजे YZ कसं आहे 2 टाइम्स आहे बघा एक लक्ष द्या हे होल ब्रॅकेटला 2 न मल्टिप्लाय केले ट्वाईस आहे याचा अर्थ मी थोडं सेपरेट लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल याचा अर्थ YZ4 आणखी काय YZ4 असा आहे कारण डबल आहे ना YZला मग आता तसंही डायरेक्टली तुम्ही करू शकला असता पण जरा सोपं करण्यासाठी मी परत तेच केलेलं आहे ओके आता काय मिळालं आपल्याला X आहे 3 आहे पहिला +2 आहे याचा अर्थ +2 × 3 किती मिळालं मला +6 Yची किती आहे +5 झेडची किती आहे -2 -2 × 4 किती झाले -8 परत Yची किती आहे +5 झेडची किती आहे +2 × किती झाले 4 म्हणजे काय झालं -8 झाले का म्हणजे आपल्याला हे सगळ्यांची ॲडिशन करायची
हे सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. तर ती कंपाऊंड मॉलिक्यूल तयार होतं. बघा आता काय झालेलं आहे की पॉझिटिव्ह आधी घेऊ. काय आहे 6 + 5 + 5 किती मिळाले आपल्याला? +16 मिळालं. किती मिळालं आपल्याला? +16. आता -8 आणि -8 काय झालं? +16 -8 -8 काय झालं? -16 काय झालं हे? मायनस +16 -16 काय झालं? 0. म्हणजे सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर काय झाले? 0 झाले. याचा अर्थ तो 100% मॉलिक्यूल तयार होतो. याचा अर्थ ऑप्शन आपला काय मिळाला? बी हा काय मिळाला? करेक्ट ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. सेम क्वेश्चन आहे. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ टीन इन SnO3- करा सॉल्व. सिम्पलच आहे. याच्यात काय आता जास्त डोकं लावायची गरज आहे का? रॉकेट सायन्स नाही आहे. काय आहे? OH3 आणि काय त्याला दिलेला मायनस चार्ज, म्हणजे SnOH थ्राईस आणि त्याच्यावर चार्ज काय दिलेला आहे? -1 चार्ज दिलेला आहे. आता मगाशी सांगितलं की जो चार्ज असेल तो इज इक्वल टूच्या पलीकडे टाकायचा. जो चार्ज असेल तो काय करायचा? इज इक्वल टूच्या पलीकडे टाकायचा. म्हणजे काय मिळालं मला? SnOH आणि काय दिलेलं आहे? थ्राईस इज इक्वल टू काय मिळालं? -1. OH हा काय असतो? -1. OHचा चार्ज किती असतो? -1. म्हणजे काय झालं? SnOHचा चार्ज किती आहे? -1 आहे. -1 इंटू किती मिळाले? 3 इज इक्वल टू काय मिळालं मला? -1. -1 इंटू 3 काय झालं? -3 इज इक्वल टू काय मिळालं? -1. -3 पलीकडे गेलं काय झालं? +3. म्हणजेच काय? Sn इज इक्वल टू 3 - 1 म्हणजे Snची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली मला? +2 मिळाली. किती मिळाली याच्यामध्ये Snची ऑक्सिडेशन स्टेट? तर +2 आणि +2 कुठं ऑप्शन आहे आपला? ऑप्शन नंबर डी हा काय झाला आपला? करेक्ट ऑप्शन झाला. ओके समजते? काय अवघड आहे का? नाही. चला पुढं काय विचारलंय? आयडेंटिफाय द कंपाऊंड इन विच ऑक्सिजन एक्झिस्ट इन द ऑक्सिडाइज स्टेट. ऑक्सिजन काय एक्झिस्ट आहे कशामध्ये? ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. चला करून घ्या. याच्यामध्ये काय होतं? तर कार्बन डायऑक्साईड ह्याच्यात कॅल्क्युलेट केलं तर सेम काय होणार आहे? ऑक्सिजन काय मिळणार आपल्याला? -2 भेटेल आणि कार्बन काय मिळणार आहे आपल्याला? +4 मिळणार आहे. काय मिळणार याच्यामध्ये? +4. ओके. याच्यानंतर पुढं जर बघितलं सल्फरचं सेम ॲज इट इज याचं काय होणार आहे? +4 होणार आहे. हा -2 होणार आहे. फ्लोरीनचं कॅल्क्युलेट केलं तर हा काय होणार आहे? फ्लोरीन. तर तो फ्लोरीन कसा आहे? -1 आहे. म्हणजे टोटल काय झाला? -2 आणि ऑक्सिजन काय झाला? +2 मध्ये. याचा अर्थ आपल्याला काय मिळालं? क्वेश्चन नंबर 424चा तर बी ऑप्शन OF2 हा काय होणार आहे? ते आयडेंटिफाय द कंपाऊंड इन विच ऑक्सिजन एक्झिस्ट इन ऑक्सिडाइज स्टेट. कशामध्ये? ऑक्सिडाइज स्टेट म्हणजे काय कळलं का तुम्हाला रे? तर बघा बघा पुन्हा सांगतो काय. ऑक्सिजनची जी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे ती किती आहे? तर ती -2 आहे. किती आहे ते? -2. पर ऑक्साईड असेल तर ते -1. सुपर ऑक्साईड असेल तर आपल्याला माहिती आहे 1/2 आहे. ओके. त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करा. म्हणजे -1/2 आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की याची ऑक्सिडेशन स्टेट कुठं चेंज झालेली नाही. हे आपल्याला फक्त काय करायचं? कॅल्क्युलेट करायचं आहे. एवढंच आहे. आता OF2- बघा OF2- मग मी ऑक्सिडेशन स्टेट काढली. किती मिळाली मला? तर +2 मिळाली. कुणाची? ऑक्सिजनची. म्हणजे बघा हा ऑप्शन सॉल्व केला त्यावेळी मला असं समजलं. काय समजलं? की फ्लोरीन -1 आहे. म्हणजे हा फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली मला? -1. 2 फ्लोरीन आहेत. म्हणजे टोटल ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली? -2. आणि ते कंपाऊंड तयार व्हायचं असेल ऑक्सिजनची किती असली पाहिजे? +2 असली पाहिजे. किती असली पाहिजे? +2 असली पाहिजे. तर मग +2 येण्यासाठी कुठून? -2 पासून लक्षात घ्या. -2 पासून कुठे येणार आहे? +2 साठी काय करावं लागेल आपल्याला? -2 पासून +2 मध्ये येणार. काय करणार या ठिकाणी? हा इलेक्ट्रॉन काय मायनस चार्ज आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉन काय घेतलेला आहे? घेतलेला आहे. किती घेतले इलेक्ट्रॉन? 2. आता द्यावे लागतील. किती द्यावे लागेल? तर 4. म्हणजे आधी 2 दिले तर तो काय होणार आहे? 0 आणि परत 2 दिले तर काय होणार आहे? +2. म्हणून तो काय झालेला आहे? तो ऑक्सिडाइज झाला. काय झालेला? तो ऑक्सिडाइज. म्हणजे ऑक्सिडाइज झाला म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे काय केला आपण? तो ऑक्सिडाइज झाला. तो काय झाला? -2चं कन्व्हर्जन कशामध्ये कन्व्हर्ट झाले? ते +2 मध्ये झालं. -2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? +2 मध्ये झालं. त्यामुळे आपला ऑप्शन काय मिळाला? OF2 झाला. चला पुढचे क्वेश्चन बघून घ्या. आयडेंटिफाय द रिडक्टंट इन द फॉलोइंग रिएक्शन. ऑक्सिडेशन
म्हणजे रिड्युसिंग एजंट, रिडक्शन म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंटलाच ऑक्सिडंट आणि रिड्युसिंग एजंटलाच रिडक्टंट असं म्हटलं जातं. आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं हे क्वेश्चन काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये कोणाचं काय करायचं रिडक्टंट म्हणजे रिड्युसिंग एजंट हे आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. रिड्युसिंग एजंट म्हणजेच कुणाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे ते कॅल्क्युलेट करायचं, कुणाचं ऑक्सिडेशन झालं एवढंच. बघा स्टेप बाय स्टेप जर गेलं तर रिॲक्शन आपल्याला समजत जाते. काय करायचं आहे आपल्याला बघा काय शोधायचं आहे रिडक्टंट शोधायचं. काय शोधायचं आहे रिडक्टंट. ओके H2S NO2 H2O बघा काय काय झालेलं आहे. काय दिलेलं आपल्याला H2S पासून काय तयार झालं NO2 त्याच्यापासून तयार झालं H2O प्लस N2O प्लस सल्फर एकटाच आला. ऑक्सिडेशन स्टेट किती आली 0 आली. पुढं H2S एका हायड्रोजनवर काय +1 आहे म्हणजे टोटल किती झाले +2 झाले. म्हणजे सल्फरवर काय असणार आहे -2 असेल. काय असेल -2. आधी एकाचं लिहितो परत सगळ्याचं लिहितो. हा काय असणार आहे +1 टोटल किती मिळाले आपल्याला +2 मिळाले. काय मिळाले टोटल +2. सल्फरचं काय आहे -2 टोटल पण किती असणार आहे -2. नायट्रोजनचं कॅल्क्युलेट करायचं आहे. एका ऑक्सिजन चार्ज किती आहे -2 आहे. टोटल किती मिळणार आपल्याला ऑक्सिजनचा -4. टोटलचं काय उपयोग नाही आपल्याला जो रेग्युलर पाहिजे एकट्याचाच त्याच्याच गरज आहे. नायट्रोजनचा इथे कधी -4 आहे म्हणून हा काय झाला एकट्याचा काय झाला +4 झाला. ऑक्सिजनचं चेक करा याचं किती आहे तर त्याचा आहे -2 आणि हायड्रोजनचं किती आहे +1 आहे. इथं नायट्रोजनचं किती मिळालं आपल्याला तर -2 मिळाला आणि नायट्रोजन हा -2 असेल तर होल मॉलिक्युलचा किती असणार आहे +2 म्हणजे एका नायट्रोजनचा किती मिळाला आपल्याला +1 मिळाला. एका नायट्रोजनचा किती मिळाला +1. आता हे रिएक्शन बघायचे आपल्याला कुणाचा चेंज झाला आणि कुणाचा चेंज झालेला नाही. आपल्याला काय पाहिजे रिडक्टंट म्हणजे कुणाचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर कुणाचा इन्क्रीज झालेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं. बघा इथं हायड्रोजन आहे नीट समजून घ्या. सोपाच आहे फक्त काय होईल जम्बलिंग करता तुम्ही आपल्याला टोटलची तशी गरज नव्हती. आता हायड्रोजन वहीनं जाऊ आपण. हायड्रोजन किती होता +1 आणि इकडे कुठे गेला हायड्रोजन इथे +1 आहे. काही चेंज झाला का हायड्रोजनमध्ये काही चेंज झाला नाही. सल्फर सल्फर किती आहे -2 होता आणि इकडे गेल्यानंतर काय झाला तर 0. -2चं काय झालं 0 झालं. -2चं काय झालं 0 झाला. तर -2 कधी होतील तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन केल्यानंतर काय होणार आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन केल्यामुळं काय झालं त्याचं -2 झाले. काय झाले -2. -2चं 0 झालं. गेन केलेलं त्यानं काय केलं लॉस केलं. गेन केलेलं काय केलं आहे लॉस केला. मग लॉस किती लॉस केले तर 2 इलेक्ट्रॉन त्याला काय करावं लागेल लॉस केले. जे घेतले ते काय केले लॉस केले. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ज्याचं होतं तो कोण असतो तो असतो रिड्युसिंग एजंट. याचाच अर्थ H2S हा आपला काय मिळाला रिडक्टंट मिळाला. कुठं ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर काय आपल्याला डी H2S मिळाला. सिंपल फक्त ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचं याच्यामध्ये. हे तोंडी करू शकतो आपण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हे लिहून घेतोय. हे डायरेक्टली तोंडी केलं आणि लगेच तुम्हाला आन्सर भेटणार आहे. हा खूप वेळा क्वेश्चन आला द सम ऑफ. हा बघा द सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम इन Cr2O72- आयन इज. ऑक्सिडेशन नंबर काय सांगितलं तर चार्ज नसेल ऑक्सिडेशन नंबर सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इज 0. जर चार्ज नसेल तर असेल तर जो त्याचा चार्ज असेल ते त्याचं काय असतं सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर. मग आता चार्ज किती मिळाला आपल्याला तर -2 मिळाला. किती मिळाला चार्ज -2. याचा अर्थ याचा चार्ज काय -2. बघा इथं बघा Cr2O7 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला -2. म्हणजे यांच्या सगळ्यांची ॲडिशन केली आपण तर ते किती मिळणार आपल्याला -2 मिळणार आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी आपला काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा असेच क्वेश्चन्स आहेत. आता जास्त क्वेश्चन घेण्यात वेगळेच जर क्वेश्चन आलेच तर आपण त्याच्यामध्ये घेऊ नाहीतर अदरवाईज ते स्किप करत पुढे जाऊ. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन गेन बाय 1 मोल ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट इन द फॉलोइंग रिएक्शन. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे आणि त्याने किती इलेक्ट्रॉन काय केलेत गेन केलेत हे आपल्याला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके चला आता ऑक्सिडेशन नंबर किती गेन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच काय बघायचं आपल्याला रिडक्शन बघायचं. त्याच्यात ह्या बरोबर अपोजिट ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय बघायचं आहे
कुणाचं रिडक्शन झालं, कुणाचं रिडक्शन झालं. आणि रिडक्शन काय होणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, रिडक्शन. आणि किती गेन केलेलं आहे, गेन बाय 1 मोल ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, ते फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. Mn2 प्लस, आणि बघा इथं Mn2 प्लस आहे, आणि इथं काय झालं, Mn किती झाले, +4 झालं. Mn प्लस 2चं काय झालं, Mn प्लस 4. याचा अर्थ Mn काय केलं, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, अजून 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेले होते, +2 चालते, अजून 2 लॉस केले, म्हणजे किती झाले, -2 झाले. याचा अर्थ त्याचं काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्सिडेशन. याचा अर्थ ह्याचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि आपल्याला कुणाचं पाहिजे, तर पाहिजे रिडक्शनचं पाहिजे. म्हणजे त्याचा काय उपयोग आहे का आपल्यासाठी आत्ता, गरजेचा नाही. आता OClO2, परत त्याला 3 लावलं आणि मग मायनस थोडं वर खाली झालेलं आहे, ऑप्शन सांगतो. -2Cl3 2Cl3- असा ऑप्शन आहे बरं का. हा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी रिएक्शनमध्ये काय आहे ते, 2ClO3 मायनस, आणि ॲक्विस स्टेजमध्ये आहे. मग आपल्याला कळालं काय, की काय तयार झाले, 2ClO3- आणि त्याच्यापासून तयार काय झालं, 2ClO2 तयार झालेलं आहे. हे आपण बाकीचं काढून काय टाकलं, Mn+2चं MnO2, कारण त्याचं काय झालं, Mnचं काय झालं, ऑक्सिडेशन झाले, आणि आपल्याला ऑक्सिडेशनची गरज नव्हती, आपल्याला रिडक्शन पाहिजे होतं, म्हणून ह्या ठिकाणी रिडक्शनचं बघितलं. आता हे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटचाही काय उपयोग नाही. म्हणजेच काय तयार झालं, ClO3- पासून काय झाले, ClO2 तयार झालेलं आहे. आता Cl बघा इथे ही सोपं आहे, हे आधी करून घेऊ आपण. तर एका ऑक्सिजनवर चार्ज किती आहे, तर -2 आहे, 2 ऑक्सिजन प्रेझेंट आहेत, याचा अर्थ -4 झाला. मग म्हणजे Clवर काय मिळालं आपल्याला, +4 मिळालं. Clला काय मिळालं आपल्याला, +4 मिळाला. -4 पलीकडे गेलं, +4 झालं. या ठिकाणी बघा ClO3- एका ऑक्सिजनवर चार्ज किती आहे, -2, म्हणजे किती झाले, -6 झाले. काय झाले, -6 बघा. हे काय होणार आहे, पुढचा चार्ज घेणार आहे ॲज इट इज. इथं काय होणार आहे, Cl-6 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, -1. -6 पलीकडे गेलं, काय झालं, +6, म्हणजे +6 - 1, म्हणजे Cl इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, +5. आणि इथं किती मिळालं आपल्याला, +4, म्हणजे Cl+5चं कन्व्हर्जन Cl+4 मध्ये झालं. Cl+5चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, Cl+4. तर Cl+5चं +4 मध्ये करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागेल, तर 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. +5 + 1 इलेक्ट्रॉन घेतला, ॲडिशन झाली, किती मिळालं आपल्याला, Cl+4. याचा अर्थ आपल्याला किती इलेक्ट्रॉन गेन केले ऑक्सिडायझिंग एजंटनं, तर 1च इलेक्ट्रॉन काय केला, गेन केला. ऑप्शन नंबर डी आपला काय मिळाला, करेक्ट ऑप्शन मिळाला. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय, कुणी इलेक्ट्रॉन लॉस केले, तर H2O2 ने केले. कुणी केले, H2O2 व्हेन इट इज ऑक्सिडाइज टू द O2. म्हणजे H2O2चं कन्व्हर्जन O2 होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लॉस केले. आता याला बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायरेक्ट आपण म्हणजे कोण झाला ऑक्सिडाइज, कोण रिड्यूस झाला, काय गरज आहे का, नाही. काय गरज आहे, इकडे दाखवतो बघा. H2O2 पासून तयार झाला O2, एवढंच. म्हणजे H2O2चं ऑक्सिडाइज O2 झाल्यासाठी किती इलेक्ट्रॉन लॉस केले, एवढंच आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. मग बघा याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन काय झाले, लॉस झाले. ऑक्सिडेशन स्टेट काढली, याची किती मिळाली रे, 0, कारण काय डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, 0 मिळाली. एका इथं हायड्रोजनची किती मिळाली आपल्याला, एकाची +1 आहे, दोघांची मिळून झाली +2, हा झाला -2, म्हणजे एकाची झाली -1. किती झाले, -1. म्हणजे आता काय करावं लागेल, -1चं काय केलं, 0 केलंय. -1चं काय केलं, 0, म्हणजे कितीचा इलेक्ट्रॉनचा लॉस झाला याच्यामध्ये, -1चं काय करायचं आपल्याला, 0 करायचं आहे. याचा अर्थ H2O2 ClO4 ॲक्वेस इलेक्ट्रॉन O2. चला एक मिनटं, काय झालं, हे ऑक्सिजन H2O2चं काय झालं, O2 झाला -2, O2ला 0 झालं.
किती इलेक्ट्रॉन लॉस झाले बघू. हे सगळे सॉल्व्ह करून आपण मग बघू जमते का. बघा काय दिलेलं आहे, H2O2 प्लस ClO4 मायनस गिव्ज राईज टू ClO-2 प्लस काय मिळालं आपल्याला O2. त्या ऑक्सिडाईज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं होतं, आपण ते कॅल्क्युलेट केलं. तर काय मिळालं, +1 मिळाला आणि हा काय मिळाला -1 मिळाला. या ठिकाणी Cl आणि ClO4 मायनस, आता ऑक्सिजन किती मिळाला आपल्याला +7 मिळाला. किती मिळाला या ठिकाणी +7 कसा मिळाला, तर ऑक्सिजन किती आहे -2 -2 × 4 किती झाला -8. -8 पलीकडे गेला, काय मिळालं आपल्याला +8 मिळाला. काय मिळालं आपल्याला +8. आणि +8 पलीकडे गेला, -4 म्हणजे काय झाला +7 झाला. ClO2 मायनसचं बघा एकावर चार्ज किती आहे, तर तो आहे +2 -2 आहे. -2चं कन्व्हर्जन काय केलं आपण -2 × 2 -2चं -4 झाले. पलीकडे गेला, काय मिळालं आपल्याला -4चं पलीकडे गेला, काय झाला +4 झाला. +4 -1 किती मिळालं आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट झाली. ही जी ऑक्सिडेशन स्टेट किती झाली 0 झाली. ऑक्सिजनची चार्ज किती आहे इथं, इथे -2 आहे. इथे चार्ज किती आहे -2 आहे. +1 -1 +2 -2 एकच मिनटं. बघून या याच्यामध्ये. तर काय झालेलं आहे की H2O2 पासून काय झालं O2 झालं. याचा अर्थ इथं काय झालेलं आहे आपल्याला ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि हे कन्व्हर्जन झालेलं आहे. याच्यात काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे. काय झालेलं आहे याच्यामध्ये रिडक्शन झालेलं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये H2O2चं कन्व्हर्जन कशामध्ये O2 होण्यासाठी किती चार्ज लागला, तर आपल्याला 2 इलेक्ट्रॉन लागले. किती इलेक्ट्रॉन लागले याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन लागले. याचा अर्थ ऑप्शन नंबर ए हा काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. What is the sum of oxidation state of all atom in ClO4 minus ion? आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. व्हॉट इज द सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर. मग असेच बघितलेला आहे. जो चार्ज असतो ClO4 -1 जो चार्ज असेल तोच काय असतो सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर. याचा अर्थ ऑप्शन नंबर डी हा आपला काय मिळणार आहे डी म्हणजे -1 हा आपल्याला करेक्ट आन्सर मिळणार आहे. लास्ट क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 30. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इन N3H. N3H मध्ये आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायची आहे. N3H इज इक्वल टू काही चार्ज नाही. याचा अर्थ काय झाली 0 ऑक्सिडेशन स्टेट झाली. हायड्रोजनवर चार्ज किती आहे, तर हायड्रोजनवर चार्ज किती आहे +1 3 × हायड्रोजन आणि ह्याच्यावर काय झाला +1 इज इक्वल टू काय झालं 0. +1 पलीकडे गेला, काय मिळालं आपल्याला -1. 3 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय झालं डिवाइड झालं, म्हणजे -1/3 n इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -1/3. म्हणजे क्वेश्चन नंबर 30 ऑप्शन काय मिळाला आपल्याला -1/3. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत बघा. क्वेश्चन काय आहेत अवघड आहेत का, तर नाहीत सिंपल आहेत. काही क्वेश्चन ट्रिकी आहेत. त्या ठिकाणी आपल्याला आत्ताच बघितलं की त्याचे इलेक्ट्रॉन कसे पास झाले, 2 इलेक्ट्रॉन लागले आपल्याला की H2O2चं कन्वर्जन कशामध्ये करण्यासाठी O2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागले. म्हणजे कन्वर्जनसाठी किती इलेक्ट्रॉन लागले त्या पद्धतीनं. किंवा अजून काय अवघड राहतं की अवघड म्हणजे थोडं ट्रिकी राहतं ज्याच्यामध्ये
जे बॅलन्सिंग इक्वेशन करायचं असेल त्या ठिकाणी थोडासा पार्ट वेगळा राहतो, अदरवाईज कोणताच नाही. कालच्या लेक्चरला आपण कॅल्शियम फॉस्फेट कॅल्क्युलेट केलं होतं, ऑप्शन चुकीचा होता, ऑप्शन त्याच्यामध्ये +5 असं यायला पाहिजे होता, पण तो टायपिंग मिस्टेक +2.5 झालेलं होतं, तर +5 करेक्ट आन्सर होता. आपण काल जे सोडवलं तेच बरोबर होतं. तर अशा पद्धतीने हे जे क्वेश्चन्स असतील, रिडॉक्स रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे, सिम्पल फॉर्म आहे, 100% 1 मार्क देऊन जाणारा हा टॉपिक आहे. तर तो 100% तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न काय तुम्ही घ्याच. त्यामुळे तुम्हाला एक मार्क करत करत तुम्हाला आपल्याला आउट ऑफ 50 आपल्याला काय करायचं आहे, 99% 99+ म्हणजे 99% आपलं मिळाले पाहिजेत. कसे मिळतील ह्याचा आपल्याला विचार करायचा आणि अशी ते सिंपल टॉपिक आहे. ते टॉपिक आपल्या डोळ्याखालून जर गाठले आणि काही क्वेश्चन्स आपण त्याचे सराव केला, तर आपण हे 30 क्वेश्चन बघितले, तर ह्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 टाईपचेच क्वेश्चन्स याच्यामध्ये होते. खूप वेळा क्वेश्चन हा सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर आहे. तो मगाशी एक क्वेश्चन आला होता, पण तो वेगळा चार्ज दिला होता. काही ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज दिला जाईल, काही ठिकाणी निगेटिव्ह दिला जाईल, काही ठिकाणी चार्जेस दिला जाणार नाही. हेच क्वेश्चन्स असतील. कन्सेप्ट सेमच आहेत. कन्सेप्ट वेगळी आहे का? नाही. हार्डली 5 कन्सेप्ट ह्या रिडॉक्स टायट्रेशन बरोबर आहेत. त्याच कन्सेप्ट तुम्हाला फक्त रिवाईज करायचे आहेत. हे काही क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले की तुम्हाला 100% हा टॉपिक तुम्हाला क्लिअर होईल आणि तुम्हाला चांगली CETला MST CETला चांगले मार्क पडतील. तर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट प्लस त्याचे न्यूमेरिकल पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत धन्यवाद.